अमरावती विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर नेते विप्लव बाजोरिया आता सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावण्याच्या तयारीत आहेत। उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर नागपूर खंडपीठाकडून दिलासा न मिळाल्यानं त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जावर महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी आक्षेप नोंदवला होता। बाजोरिया यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्ये अनेक त्रुटी असल्याचा दावा करण्यात आला होता। छाननी प्रक्रियेदरम्यान लेखी आक्षेपांची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला। या निर्णयाच्या विरोधात बाजोरिया यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून न्यायालयीन लढाई सुरू केली। या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती प्रफुल्ल कुंभलकर यांच्यासमोर झाली। दोन्ही बाजूंकडून सुमारे 1.5 तास जोरदार युक्तिवाद करण्यात आला। मात्र न्यायालयानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं बाजोरिया यांना दिलासा मिळू शकला नाही। नागपूर खंडपीठाकडून अपेक्षित दिलासा न मिळाल्यानं आता विप्लव बाजोरिया सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। त्यामुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीतील हे प्रकरण आणखी रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। 9 घंटे तक के उन्होंने फार्म की स्क्रूटनी रखना 9 घंटे तक के रखे कि आज हमको अभी 8:30 बजे तक के हैरान किए और बाद में रिजेक्ट किए इसलिए कि हम हाईकोर्ट में ना जा सके। अभी जाके मैंने गाली गलौज किया। अरे भाई गाली गलौज नहीं करूंगा कि तुम कॉपी तो दो। रिजेक्ट करना नहीं करना तुम्हारे अधिकार है। हम रिजेक्ट करने के बारे में तुम्हारे अधिकार में तुमने रिजेक्ट किया, हमारा करेक्ट भी था तो तुमने रिजेक्ट किया। मेरे को हाईकोर्ट में जाने के अधिकार है क्या नहीं है? तुमने गलत ढंग से रिजेक्ट किया, लोकशाही का गला घोटा।